नमस्कार, मी तृप्ती पालकर। आपण पाहता एनडीटीव्ही मराठी। संध्याकाळचे 6 वाजता दिवसभरामध्ये घडलेल्या सगळ्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। आधी एक नजर हेडलाईन्सवर टाकूयात। पुढली बातमी पाहूयात। देवेंद्र फडणवीसांकडून नाराज उमेदवारांची मनधरणी सुरू झालेली आहे। संजय काकडे, धीरज घाटे, श्रीनाथ भिमालेंची त्यांनी भेट घेतलेली आहे। सनी निमणांची सुद्धा फडणवीसांनी भेट घेतलेली आहे। फडणवीसांना उमेदवारांची समजूत काढण्यात यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। देवेंद्र फडणवीस नाराज उमेदवारांची मनधरणी करतायत। देवेंद्र फडणवीसांकडून नाराज उमेदवारांची मनधरणी सुरू झालेली आहे। संजय काकडे, धीरज घाटे, श्रीनाथ भिमालेंची त्यांनी भेट घेतलेली आहे। सनी निमणांची सुद्धा फडणवीसांची भेट घेतलेली आहे। फडणवीसांनी उमेदवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्यांना यश येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना देवेंद्र फडणवीसांकडून नाराज उमेदवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। देवेंद्र फडणवीस नाराज उमेदवारांशी चर्चा करतायत। उमेदवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झालेले आहेत। संजय काकडे, धीरज घाटे, श्रीनाथ भिमालेंची त्यांनी भेट घेतलेली आहे। सनी निमणांची सुद्धा फडणवीसांनी भेट घेतलेली आहे। आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या या शिष्टाईला यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपमध्ये अनेक जण नाराज आहेत आणि त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडून केले जात आहेत। रेवती इंगवे माझे सहकारी आपल्यासोबत आहेत। रेवती, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना आता फडणवीसांना उमेदवारांची मनधरणी करण्यामध्ये यश येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच तृप्ती, आपल्याला माहिती की देवेंद्र फडणवीस आज पुण्यात दाखल झालेले आहेत आणि जवळपास 5 ते 6 नेते जे आहेत भाजपामधले, जे इच्छुक उमेदवार होते आणि त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही म्हणून ते एक नाराजी नाट्य पुणे शहरात आपल्याला पाहायला मिळालं। जवळपास आज 5 ते 6 नेत्यांना त्यांनी सदिच्छा भेट घेतली आणि प्रत्येकाची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला। खरं तर पुण्यात जेव्हा उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर जे पुण्यातले काही प्रमुख मतदारसंघ आहेत, कसबा झालं, वडगाव शेरी झालं, तिकडे आपल्याला महायुतीमध्ये एक पेच निर्माण झालेला पाहायला मिळाला। त्याच्यानंतर आज देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल होऊन त्यांची भेट घेत आहेत। सगळ्यात पहिले त्यांनी संजय काकडे यांची भेट घेतली। खरं तर जेव्हा संजय काकडे इच्छुक होते तेव्हा त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली होती। लोकसभेच्या वेळेस सुद्धा त्यांना डावलण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर विधानसभेच्या वेळेस सुद्धा परत एकदा त्यांना डावलण्यात आलेलं आहे, कारण ते कसबा मतदारसंघातून उभं राहण्यास इच्छुक होते। त्यानंतर अशी देखील चर्चा होती की ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज त्यांनी संजय काकडे यांची भेट घेतली। त्याच्यानंतर शहराध्यक्ष धीरज घाटे जे पुन्हा एकदा कसबा मतदारसंघातून इच्छुक होते, त्यांना देखील त्यांनी सदिच्छा भेट घेतली। आणि खरं तर जेव्हा हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती तेव्हा धीरज घाटे यांची अशी भूमिका होती की कार्यकर्त्यांशी चर्चा करून मगच काय तो पुढचा निर्णय घेण्यात येईल आणि तेव्हा त्यांनी भूमिका अशी फारशी स्पष्ट केलेली नव्हती आणि म्हणून आज देवेंद्र फडणवीसांनी त्यांची देखील भेट घेतलेली आहे। जर आपण वडगाव शेरी मतदारसंघात बघितलं तर तिकडे सुद्धा महायुतीमध्ये थोडासा आपल्याला पेच निर्माण झालेला पाहायला मिळाला, कारण सुनील टिंगरे जे अजित पवार गटाचे आहेत त्यांना तिकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती। तेव्हा जे जगदीश मुळीक आहेत भाजपचे, त्यांना देखील पुन्हा एकदा डावलण्यात आलेलं होतं। आता ते देखील त्यांना भेटायला गेले। असे बरेच जे प्रमुख चेहरे आहेत पुण्यातले, डावलल्या गेलेल्या आणि नाराज उमेदवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतात आणि त्यांच्या शिष्टाईला यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद रेवती संपूर्ण माहितीसाठी।